परीक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षण करावं. अन्यथा होत्या चला थर्ड क्रमांक आता ह्याच्यानंतर ऐका ना अजून जे उत्सुक आहेत त्यांचं आपण काय करणार. सेकंड राऊंड त्या पहिला या दुसरा आहे आणि 3 नंबर दोघे एकदा झाले. सर्वांगीण विकासाची व्याख्या काय असते. वेगवेगळ्या स्तरावर माणसाच्या गावातला स्तर उंचावणे, त्यांना याच्यात पार्टिसिपेट करून घेणे. नाहीतर माझी मागणी रोज कष्ट करते, तिला इथं कधी संधी मिळाली होती का. इतक्या प्रचंड उत्साह पहिला पळत होत्या. मला तर माझं महाविद्यालयात असल्यासारखं वाटायला लागलं. इतक्या स्पीडने ज्यावेळी महिला याच्यात सहभागी होतात ते खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणून एकदा सगळ्या लहान मुलांना म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्या उपस्थित महिला आहेत, जे आयोजक आहेत, मंचावर उपस्थित आदरणीय मॅडम आहेत, समोर उपस्थित कोणी संपादक आणि पत्रकार बंधू आहेत, या सर्वांसाठी एकदा आपण तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. मी तर केली सुद्धा पाणी नाही राहू. हा मॅडम जे टाळ्या देतात त्यावर मी पाणी पितो. आपल्या टाळ्या सगळ्यांच्या फेमस झाल्या. त्यातली एक पहिली टाळ पहिली आहे फटाका टाळी. जोरदार आवाज आला पाहिजे, गावात आवाज गेला पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. आणखी मोठा आवाज पाहिजे. पुन्हा एकदा फटाका तयार गो. आणि आता ज्या बहिणींचा नंबर आलेला आहे ते आपल्यापैकी आपल्याला कोणाची आई असेल, मावशी असेल तर त्यांना शाबासकी टाळी दिली. 1 2 3 स्टार्ट. पुन्हा एकदा शाबासकी टाळी. 1 2 3 स्टार्ट. तर आता अशा पद्धतीने बक्षीस वितरण. खरं तर तुम्ही एवढा परिश्रम घेऊन जास्त वेळ दिला, पण ते नाईलाज होता ना. या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय गुंड सर, त्यांची सर्व टीम आदरणीय विसुगडगावचे आमचे मित्र सर, त्यामुळे आपण सुंदर नियोजन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. फोटोवाल्याने सुद्धा माझे बरेच फोटो काढलेत मगापासून. भीती याच्यामध्ये इस्त्री देतोय आणि तृतीय चहाचा जो चहा देण्याचा जो कप आहे तो देतोय आपण. तर त्या परिपरिस्थितीचं विचारण करण्यापूर्वी महिलांना एक सूचना फक्त करू इच्छितो पुढल्या वर्षीसाठी, की आपण पुढल्या वर्षीचं सांगितलं पाहिजे. कसं असतं सप्ताह संपलं होतं की सुपारी घेऊन ठेवायची. पुढल्या वर्षी तयारी तुम्ही आतून करायची म्हणून आज आणखी एक खेळ मानसिक तयारी करायची. मानसिक ही तयारीवर काय करायचं, काय आवडतं बापू खेळू का नको, खेळू का नको, तसं काही करायचं नाही. काय बिंदास खेळायचं.
तुम्ही सगळ्यांना धडा धडा टाळ्या वाजवायच्या, कशा वाजवायच्या? हा, स्पीड वाजवायच्या. म्हणजे कदाचित त्याचा रनिंग करण्यासाठी कार्यक्रमात इथं आलेल्या सर्व धन्यवाद करते की तुमचा वेळ काढून तुम्ही पाहायला तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि असाच वेळ काढून तुम्ही याच्या कार्यक्रमामध्ये भाग ते घेतलंच पाहिजे आणि बक्षीस घेतले पाहिजे. बक्षीस वितरणाला असतील तरी मी घोषित करणार आहे. अगोदर आपण तिसऱ्या क्रमांकापासून सुरुवात करूया. पहिली स्पर्धा आहे म्युझिक वाजवायचा, संगीत खुर्ची, म्युझिक म्युझिक. हा तू तयार आहे, नाव अनाउन्स करे की वाजवायचा. तर तिसरा क्रमांक ज्या संगीत खुर्चीमध्ये आलेला आहे, त्याच्यापूर्वी जो चौथा क्रमांक आपण काढलेला आहे तो त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या. परंतु त्यांना जो 5 वाट्याचा संच द्यायचा होता तर तो नंतर मिळणार आहे बरं का. म्हणजे उदारीवर बोलला का तुम्हाला ते पोहोचवू. त्यांना मी फक्त पुढे बोलवतो, त्यांना काय करावं होतं, गुच्छ आहे का तसं नाही करा तोपर्यंत गुच्छासाठी त्यांना सांगा तोपर्यंत. ते असतील तरी तर इकडे यायचंय. त्यांचं नाव आहे हा उत्तेजनार्थ ललिता सिद्धेश्वर गायकवाड. उच्च फूट काय असं तर त्यात किंवा तोपर्यंत इकडे द्या तोपर्यंत वस्तू होते. त्यांना डॉक्टर म्हणण्यासाठी एवढा वेळ लागतोय, तसं त्यांचं कामही तसंच आहे. आज त्यांनी आनंदगाव सारख्या गावामध्ये प्रथमतः हागणदारी मुक्त गाव करण्याचं काम त्यांनी तालुक्यामध्ये केलं. त्यांनी काल आपली शाळा होती गावातली, त्या शाळेचं सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्टरित्या आणि हसत खेळत पार पाडलं. तर त्याच्यामुळे मी आज विशेष त्यांना म्हणलं तुमच्या मागे किती काम असलं तरी आज तुम्हाला इथं यायचं आहे. त्यांनी आज आपल्या महिलांचा जो कार्यक्रम घेतला आपण तो अतिशय उत्कृष्ट असा सादर केला. त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आमचे मित्र आदरणीय सनी शेख, आदरणीय भांगेजी यांनी आमंत्रण दिल्याच्या नंतर त्यांनीही साथ दिली. आमच्या गावातील अविनाश ससाने, वैजनाथ गायकवाड, दादासाहेब ससाने, सर्व टीम यांनी भरपूर सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. असाच कार्यक्रम आपण डॉक्टर साहेब पुढच्या वर्षी तुम्ही ह्या सूत्रसंचालनाला येताल आणि आजचे जे बक्षीस आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठे बक्षीस आपण आणि जास्तीत जास्त खेळ आपण ठेवू. माझ्या चिमुकला वर्ग जो आहे डॉक्टर साहेब आमचा शिक्षक स्टाफ यांनी खूप अतिशय चांगल्या मेहनतीने यांनाही पुढे आणलेला आहे. 500 बक्षीस यावर्षी जिंकले त्याचे मुकलेले. 26 जानेवारीला 500 बक्षीस, ते कमीत कमी 1000 बक्षीस होतील अशी अपेक्षा व्यक्त करू. त्यामुळे येथे जमलेले सर्वच माझ्या माता भगिनी असतात, त्यांनी खूप उत्कृष्ट अशी साथ दिली. आज हळदीकुंकाचा कार्यक्रम आपल्याला थोडा उशीर झाला, शेवटच्या दिवशी ठेवला. आपण संक्रांतीच्या दुसऱ्या नंतर तिसऱ्या दिवशी ठेवू आणि तुम्ही असेच मला साथ भरभरून देत राहताल अशी आशा व्यक्त करतो. इथं आलेल्यांच्या सर्व पाहुण्यांचे मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, एक मिनिट.